गुड आफ्टरनून. बघा लास्ट लेक्चरला आपण सर्कलचा प्रॅक्टिस सेट 3.1 बघितला. आता ह्या लेक्चर मध्ये आपल्याला सर्कलचा पुढचा प्रॅक्टिस सेट म्हणजे 3.2 बघायचा. मग आता आपण प्रॅक्टिस सेट जो 3.1 बघितला तो कशावर डिपेंड होता? टेंजंटवर. कशावर होता? टेंजंट. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला 5 एक्झाम्पल होते, ते आपण सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता 3.2 आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 4 ते 5 एक्झाम्पल आहे आणि तो कशावर आहे तर टचिंग लाईन वरती. कशावरती? टचिंग सर्कल. बघा समजून घ्या. टचिंग सर्कल. टचिंग सर्कल म्हणजे काय? दोन सर्कल टच होत असतील म्हणजे काय? टचिंग सर्कल. पण टचिंग सर्कल जे आहे, जे सर्कल टच होत आहे ते दोन प्रकारे. एक आहे इंटरनल टचिंग आणि एक आहे एक आहे इंटरनल टच आणि एक कसं आहे आउटरनल टचिंग. बरोबर ना? असे दोन सर्कल आहे जे काही मधून अटॅच होतात आणि काही बाहेरून अटॅच होतात. बरोबर का? माझं लक्ष द्या. जे एक्सटर्नल आहे आणि दुसरा कोणता सांगितला? इंटरनल आहे. आता एक्सटर्नल टचिंग सेंटर काय आणि इंटरनल टचिंग सेंटर काय बघा. एक्सटर्नल म्हणजे काय बघा, हा एक सर्कल असणार आहे का ज्याची काहीतरी रेडियस असणार आहे माहिती नाही, पण आपण एक्स कन्सिडर केली. किती केली? एक्स. आणि दुसरा एक सर्कल आहे जो त्याला काय केलाय, बाहेरून टच झालाय, ज्याची रेडियस असणार आहे काहीतरी वाय. बरोबर ना? हा एक सर्कल आहे आणि हा दुसरा सर्कल आहे. पहिल्या सर्कलची रेडियस किती आहे? एक्स आणि दुसऱ्या सर्कलची रेडियस किती आहे? वाय. पण हे टच एकमेकांना, पण कसे रे? बाहेरून. कसे टच झाले? बाहेरून. लक्ष झालं का रे? आणि ही बहुतेक इथं काय असणार आहे? टेंजंट. इथं काय असणार आहे? टेंजंट. मग हे सर्कल आहे कसे बरं? एक्सटर्नली, बाहेरून काय एकमेकांना टच. मग जनरली याच्यात तुम्हाला जो पुढचा प्रॅक्टिस सेट आहे कशावरती बरं? जर इथं 3 पॉइंट तयार झाले, हा सपोज इथं झाला पी पॉइंट, हा झाला क्यू आणि याला काहीतरी मी म्हटलं काहीतरी सपोज इथं पी आणि इथं काय म्हटलं? क्यू आणि इथं काय म्हटलं मी? एम. जर पॉइंट पी, पॉइंट एम, पॉइंट क्यू हे जर लिनियर असतील, लिनियरचा अर्थ काय रे? एका रेषेत. किंवा कसे असतात? कोलिनियर असतील. लिनियर असेल किंवा काय असेल? कोलिनियर असेल. आणि ते जर एक्सटर्नली टच असतील तर त्यांचं इक्वेशन काय तयार होतं? तर पी क्यू इज इक्वल टू काय होणार आहे बरं? पी एम प्लस एम क्यू. बरोबर ना? काय इक्वेशन तयार होणार आहे? पी क्यू म्हणजे डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू काय तयार होणार आहे बरं? डिस्टन्स ऑफ पी एम प्लस डिस्टन्स ऑफ काय होणार आहे? एम क्यू. मग आता आपल्याला माहिती आहे पी आणि क्यू चं डिस्टन्स किती कन्सिडर केलंय? एक्स आणि एम आणि क्यू चं किती केलंय? वाय. म्हणजे या दोन डिस्टन्सची ऍडिशन म्हणजेच किती असणार आहे? टोटल दोन्ही सर्कलच्या सेंटरचं डिस्टन्स असणार आहे. म्हणजे डिस्टन्स किती असणार आहे? एक्स प्लस वाय. लक्षात आलं का? दोन्ही सेंटरचं काय असणार आहे? डिस्टन्स. याला म्हणतो आपण एक्सटर्नली टचिंग सेंटर आणि दुसरा आहे इंटरनल टचिंग सेंटर. आता हे काय? सर्कल. आता काय बघा, पुन्हा एक सपोज एखादी काय काढली मी इथं? टेंजंट काढली. हा एक आहे सर्कल आणि हा दुसरा एक सर्कल आहे. झालं की इंटरनल टचिंग आहे. सर्कल आहे दोन्ही कसे? इंटरनली टचिंग आहे. आता बघा काय, सपोज इथपासून तर इथपर्यंत हे कोणाचं डिस्टन्स असणार आहे? कोणाचं डिस्टन्स असणार आहे? मोठ्या सर्कलच्या रेडियसचा. मोठ्या सर्कलचा जो रेडियस आहे त्याला वाटलं मी म्हणतो ओ. हे जे छोटं सर्कल आहे याचं जे रेडियस असणार याला मी काय म्हटलं? सपोज पी म्हटलं. आणि एम हा असा पॉइंट काढला का ज्या ठिकाणी दोन्ही पण सर्कल एकमेकांना काय होतात? टच होतात. मग इथं दुसरा क्वेश्चन आपल्याला काय असू शकतो की मोठ्या सर्कलचा आणि लहान सर्कलच्या सेंटरचं डिस्टन्स किती आहे? मग कसं राहील बरं? हे डिस्टन्स काढायचं असेल आपल्याला, ओपी चं डिस्टन्स काढायचं असेल तर काय होऊ शकतं बरं? इथं मोठ्या डिस्टन्स मधून छोटं डिस्टन्स जर मायनस केलं तर हे डिस्टन्स येणार.
आलं का नाही लक्षात? मग मोठं डिस्टन्स कोणतं आहे बरं? ओ एम. आपल्या काढायचं कोणतं डिस्टन्स? याच्या सेंटरचं म्हणजे मोठ्या सर्कलच्या सेंटरचं डिस्टन्स आणि छोट्या सर्कलच्या सेंटरचं डिस्टन्स जर काढायचं असेल म्हणजे कोणाचं डिस्टन्स काढायचं आहे? ओपीचं डिस्टन्स. मग ओपीचं डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे? ओ एमचं डिस्टन्स मायनस पी एमचं डिस्टन्स. मायनस काय येणार आहे? पी एमचं डिस्टन्स. लक्षात येईल का? आणि ह्या दोन फॉर्म्युलांची आवश्यकता आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहे. हा एक आणि हा एक. लक्षात आलं का? नक्की. हा कसा आहे? एक्सटर्नल टचिंग सेंटर आणि हा कसा असणार आहे? इंटरनल टचिंग सेंटर. लक्षात येईल का? या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहे. याच्यावरती आपल्याला आता पुढचा प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. इथपर्यंत कळेल सर्वांना? घरी जाऊन लिहिलं तरी चालेल. डायग्राम पण काढायचे घरी जाऊन व्यवस्थित. डायग्राम काढतील का रे बावड्यांनो तुम्हाला? डायग्राम कशा काढायचे आता सांगतो. की पुढे एक डायग्राम जर तुम्हाला नेहमी क्वेश्चन असतो 2 किंवा 3 मार्कांना हमखास क्वेश्चन आहे. एक्सटर्नल टचिंग कसं काढायचं? सपोज तुम्हाला एखादा क्वेश्चन दिलाय. काय क्वेश्चन दिलाय? सपोज एक सर्कल आहे, लार्जर सर्कल, त्याचे रेडियस आहे सपोज काय दिली तुम्हाला? 4.5 आणि एक स्मॉल सर्कल आहे जसं रेडियस दिले तुम्हाला काहीतरी 2.3 सेंटीमीटर आणि ते बोलले की हे दोन्ही सर्कल एक्सटर्नल टचिंग वाले काढा. काय करायचं? एक्सटर्नल टचिंग. मग काय करायचं बघा. एक टँजंट काढून घ्यायची वाटलं असतं. काय काढून घ्यायची? टँजंट. एक सर्कल किती बरं? ज्या एका सर्कलचं रेडियस किती आहे? 4.5. मग आपल्या कर्कटमध्ये काय करायचं? 4.5 डिस्टन्स घ्यायचं. बट ही काय रे? ही तर काय? पेन्सिल. हे तर काय? खुर्चीत होते. बरोबर ना? ही पेन हिला उलट काढायचं. आतापर्यंत आपण वेगळं बघत होतो, आता वेगळं करायचं. ही पेन्सिल इथं ठेवायची. अरे लक्षात? मग इथं कर्कट ठेवायचं. मग हिने सर्कल काढून घ्यायचं. हे कोणतं सर्कल काढलं आपण? ज्याची रेडियस किती होती? 4.5. कळलं की नाही काय केलं? आता पुन्हा कर्कटात घ्यायचं. डिस्टन्स कमी करा. किती बरं? 2.3. काय? 2.3. मग आता पुन्हा पेन्सिल कुठे ठेवायची? याच्यावर एक्झॅक्ट. आणि मग याची इकडे कर्कटात ठेवायचं. मग त्याला काय करायचं? आता सर्कल काढून घ्यायचा. म्हणजे याची रेडियस किती झाली बरं? 2.3. आलं का? एक्सटर्नल. तर तोच आपल्या इंटरनल काढू. सेम डिस्टन्स घेतो. चला एक रेडियस काय घेतली इथं? 4.5 आणि दुसरी रेडियस काय घेतली? 2.3 घेतो सेंटीमीटर. पुन्हा काय काढायचं? एक टँजंट काढून घ्यायचं. काय काढून घ्यायची? टँजंट. पुन्हा काय करायचं? आपलं सेम कर्कट मग असं कंपास ज्याच्यामध्ये किती डिस्टन्स घ्यायचं? 4.5. पहिली पेन्सिल कुठे ठेवायची? याच्यावर एक्झॅक्ट याच्यावर ठेवायची. मग इथं कर्कटात ठेवायचं आणि नंतर काय करायचं? असाला सर्कल काढून घ्यायचा. म्हणजे रेडियस किती झालं बरं तुमचं? आलं 4.5 सेंटीमीटर. आता पुन्हा काय करायचं? इंटरनल काढायचंय ना. मग आता दुसरं रेडियस आहे त्याची किती बरं रेडियस? 2.3. कंपास मध्ये 2.3 घ्यायचं आणि पेन्सिल इथं ठेवायची. मग तुमचं इथं कर्कट येईल. बरोबर ना? मग इथं कर्कट आल्यामुळे काय तुमचं इथं सर्कल काढायचा. म्हणजे डिस्टन्स किती झालं? 4.3. हा काय झाला? इंटरनल टचिंग सर्कल आणि एक्सटर्नल टचिंग सेंटर. लक्षात आलं कसे काढायचे? आतापर्यंत आपण कंपास कसं वापरायचो? पहिले खोसायचो आणि मग गोल करायचो. आता पहिले ठेवायचं मग खोसायचं मग गोल करायचं. कर्कटक हे लक्षात आलं सरांच्या? का दाखवू? एकदा करू नको? एक क्वेश्चन असेलच पुढे आपण बघू काय. हे दोन्ही कन्सेप्ट कळायला कशा राहील? डायग्राम ड्रॉ करायला एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 3.2 चा काय बघायचं आपल्याला? क्वेश्चन नंबर फर्स्ट. मग काय बरं क्वेश्चन नंबर फर्स्ट? 2 सर्कल. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडिया 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टचिंग each other internally. कसे एकमेकांना अटॅच आहे? इंटरनली आहेत. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. तर त्या दोन्ही सर्कलच्या सेंटरचं काय करायचं? आपल्याला डिस्टन्स काढायचं. येईल का लक्षात? मग आता बघा काय कसा क्वेश्चन दिलाय बरं आपल्याला. बघा काय म्हटलंय आपल्या गिवन मध्ये काय बघा. गिवन 2 circles having radii are किती बरं? 3.5 सेंटीमीटर and 4.8 सेंटीमीटर. बरोबर ना? हे आपल्याला काय गिवन.
आणि कसे एकमेकांना अटॅच आहे बरं, इंटरनली अटॅच आहे. मग एक तर तुम्हाला डायग्राम काढायला विचारलेले नाहीये, फक्त मी समजावं म्हणून काढून देतोय. काढली तरी चालते पण काही वेळ नका व्हायला घालू. जर काढायला लागले, ड्रॉ करायला लागले तर डायग्राम परफेक्ट काढा, नाही लावली तर नाही, फक्त आपल्या समजण्यासाठी काढतोय. एक काय काढले, सपोज मी द टँजंट. बरं, मोठा कोण आहे बरं, कोणता रेडियस मोठा आहे, 4.8, म्हणजे याचा सर्कल सुद्धा काय असेल, मोठा. मग आपण काय करू, हा सपोज काय केला मी, एक सर्कल काढला ज्याची रेडियस किती आहे बरं, इथं 4.8 सेंटीमीटर. दुसरा कोणता रेडियस आहे बरं, 3.5. मग साहजिक 3.5 म्हणजे त्याचा काय होणार, सर्कल थोडा लहान होणार आहे काहीतरी. मग याचा सेंटर कुठं इथं असेल. हे किती असणार आहे बरं, 3.5. इथपासून तर इथपर्यंत हे किती आहे, 4.8. आणि हे सेंटर पासून इथपर्यंत किती बरं. मग आता क्वेश्चन काय विचारलाय, देन फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. मग हा पॉइंट आणि हा पॉइंट यांचं डिस्टन्स किती विचारलं, याचं आणि याचं डिस्टन्स विचारलं. मग मी आहे ना डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला थोडक्यात, बरोबर ना. मग तोच काय करायचं आपल्याला, तोच काय करायचा आपल्याला यूज करायचा. मग काय करायचं बरं, बाय युजिंग टचिंग फॉर्म्युला. मग आता एक्सटर्नल टचिंग फॉर्म्युला काय असतो बरं आपल्याला, मग याला काहीतरी नाव देऊन टाका वाटलं असतं. मोठा जो सर्कल त्याला मी त्याच्या सेंटरला काय दिलं नाव ओ, जो छोटा सर्कल त्याच्या सेंटरला नाव काय दिलं सपोज पी, आणि दोन्ही एकमेकांना जे अटॅच झाले त्याला नाव काय दिलं मी एम देऊन टाक. मग इंटरनली जर टच असतील तर आपण काय करतो बरं, छोटं डिस्टन्स म्हणजे जे डिस्टन्स काढायचं ते इज इक्वल टू काय असतं बरं, मोठं डिस्टन्स मायनस याचं रेडियस, बरोबर का नाही. म्हणून आता काय करायचं बघा, आपल्याला ओ पी ची व्हॅल्यू काढायची ना, ओ आणि पी ते डिस्टन्स विचारले ना आपल्याला. आणि ओपी म्हणजे काय असणार आहे बरं, ओ एम, मोठं डिस्टन्स मायनस जे काढायचं नाही ते, म्हणजे कोण नाही काढायचं आपल्याला, मायनस पी एम. देअरफॉर ओ पी इज इक्वल टू किती आहे बरं, ओ एम किती, ओ एम म्हणजे मोठं किती बरं, 4.8 मायनस काय करायचं बरं, 3.5. मग 8 मायनस 5 किती होणार इथं, 3 पॉइंटला पॉइंट, 4 मायनस 3 1, म्हणजे ओपी किती आला आपला 1.3 सेंटीमीटर दिल्यामुळे हे सुद्धा काय असणार आहे, सेंटीमीटर. आला आपला आन्सर. आणि क्वेश्चन काय विचारलाय बरं आपल्याला, काय विचारलाय, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज किती होणार आहे, 1.3 सेंटीमीटर. हो काढली तर लवकर सॉल्व्ह होतं आपल्याला. आकृतीला मार्क नाही, डायग्रामला मार्क्स नाहीये, बट ती काढली नाही आपल्याला लवकर समजतं. रॅन्डमच काढायची, कुठे मोजायची. जर तुम्हाला ड्रॉ म्हटलं तर मात्र तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉपर कन्स्ट्रक्ट करावंच लागेल. पहिलं कळलं, दुसरं कळेल, दुसऱ्याचं किती आन्सर येईल रे, व्हेरी गुड. किती येणार आहे, 9.7. कारण ते कसे एकमेकांना एक्सटर्नली अटॅच आहे ना, आणि एक्सटर्नली अटॅच म्हणजे काय होणार आहे, दोघांची ऍडिशन होणार आहे. सॉल्व्ह करून देऊ का नको, नक्की. तिसरं सॉल्व्ह करून देऊ का नको, डायग्राम काढता येईल का, नक्की. तिसऱ्याची पण डायग्राम काढता येईल, काय डाऊट राहील का, नको नक्की. काय नाही, तिसऱ्याचं ड्रॉ करायला लावली तुम्हाला, डायग्राम काढायची, सॉल्व्ह नाही करायचं, फक्त डायग्राम काढायची.